हा तोड काढतो दाखव हातात घेऊन त्यांना नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी आले आहे मामाच्या गावाला। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा वेल कशाचा। तर हा वेल आहे आपण जे दाराला नजर लागू नये म्हणून पवळ बांधतात, आमच्या इकडे त्याला पवळच बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात माहित नाही। तर कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे काय बोलतात। तर निघतोय का आता वेल तोडती। अजून एक हा होता भोपळ्याचा वेल। तर याला पण 1-2 भोपळे लागलेले होते, मुलांनी ते तोडून आणले पण आई बोलली ते खायचे नव्हते म्हणून। त्यानंतर हे आहे पपईचे झाड। ह्या एक पपईला खूप सगळ्या पपया लागल्या होत्या आणि हिला 2-3च पपया होत्या, त्या पण बारीक बारीक होत्या। त्यानंतर आम्ही पेरू तोडले। हे आहे मोठं पेरूचं झाड, याला खूप सगळे पेरू लागले होते, आम्ही सगळ्यांनी मिळून पेरू तोडले एक छोटी बकेट भरून आणि खूप गोड आणि नरम पेरू होते। याला कुठल्याही प्रकारचं खत किंवा इतर कुठल्या फवारण्या केलेल्या नाहीयेत। गावाकडचे अगदी गावरान पेरू होते, खूप छान लागत होते खायला। पेरू तोडायच्या नादामध्ये मी शूटिंग घ्यायचीच विसरून गेले होते, पण आम्ही सगळ्यांनी मिळून खूप सगळे पेरू तोडले, खूप गोड होते पेरू। तर चला बघू शकता किती मोठं झाड आहे पेरूचं। आम्ही जे जास्त पिकलेले होते तेच पेरू तोडले आणि काही झाडाला तसेच होते। तुम्ही जर याच्या अगोदरचा ब्लॉग बघितला नसेल तर तो पण जाऊन बघा, तो पण खूप छान ब्लॉग केलाय मी। तर बघितला नसेल तर एकदा नक्की बघा, आपल्या चॅनलवर अपलोड आहे। तर चला इथं बघू शकता आम्ही किती सगळे जांब तोडले होते मुलांनी। भोपळे, कवळ हे दाराला नजर लागू नये म्हणून बांधतात, आमच्या इकडे तर त्याला कवळच बोलतात, तुम्ही काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघू शकता पेरू किती छान होते। तर त्यानंतर हे बघू शकता हिरवगार असं पवळं होतं दाराला बांधायचं। हे जर आपण विकत घ्यायला गेलो तर कदाचित 100 ते 120 रुपयापर्यंत येतं, आमच्या इकडे तर 100 रुपयाला भेटते। तर चला इतकं सगळं माळवं नाही म्हणता येणार, पेरू, भोपळा आणि पवळं आम्ही सकाळी सकाळी तोडून आणलं होतं। तर इकडे आजीच्या चालू होत्या मस्त गरमागरम चुलीवर भाकरी करायच्या आणि ती अशा हातावर भाकरी करते मीठ टाकून, तर खूप टेस्टी लागतात। तुम्ही खाल्ल्यात का लहानपणी हातावरच्या अशा भाकरी आजीच्या हातच्या? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघू शकता किती छान भाकरी करत होती ती बाजरीच्या, मस्त अशा चुलीवर आहारावर शेकून। चुलीवरच्या भाकरी खायला कधी पण खूप छान लागतात गॅसच्या भाकरीपेक्षा। आणि ती ब्लॉगमध्ये खूप छान बोलत होती, पण पाठीमागं कोणतरी मोबाईल बघत बसलं होतं तर त्याचा आवाज आला होता। तर आवाज ठेवला असता तर कॉपीराईट लागला असतं, त्यामुळे मग मी आवाज म्यूट केला। तर हे आहेत मामाने लावलेली झाडं, मामाला झाडांची खूप आवड आहे। तर चला ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवते मी कशाची झाडं आहेत मामाने लावलेली। तर हे आहे जास्वंदीचं झाड आणि त्याला खूप छान फुलं लागली होती। तर बघू शकता किती छान लाल फुलं लागलीत त्याला। त्यानंतर अजून पण झाडं दाखवते मी तुम्हाला, ब्लॉग आपला कंटिन्यू करा। तर चला, आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर हे झाडं बघायला भेटतात तर दिवस पण खूप छान जातो। आता हे झाड कशाचे ते मला माहिती नाही, पण हे आहे पेरूचं आणखीन एक झाड, त्याला खूप छान पेरू लागलेत, छोटे छोटे पण खूप सगळे पेरू लागलेत। झाड पण काही जास्त मोठं नाही आणि ह्याला पण कुठली फवारणी किंवा खत टाकलेलं नाही, असेच आलेत हे झाडं। तर हे आहेत गावरान पेरू। तर बघू शकता छान असे पेरू लागलेत त्या झाडाला, पण छोटाले आहेत अजून। तर चला बघू शकता पेरूचं झाड दाखवलं मी तुम्हाला। आणि हे आहे चाफ्याचं फूल, चाफ्याचं पण झाड लावलंय मामानी। तर हे आहे चाफ्याचं झाड, त्याला पण खूप सगळे फुलं लागले होते वरती आणि बघू शकता किती छान वाटतंय फुल बघायला। तर चला, हे आहे चाफ्याचं झाड, शेजारी आहे नारळाचं झाड। हे झाड कशाचं माहिती नाही, हे पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये कशाचं आहे ते। शेजारी होतं कडीपत्त्याचं झाड आणि मामाच्या घराचं काम चालू होतं, इकडं मामाच्या आणि मम्मीच्या गप्पा चालू होत्या। तर चला तुम्हाला मी वातावरण दाखवते वरून गच्चीवरून। तर बघू शकता किती छान वातावरण आहे, सगळीकडे हिरवगार, गावाकडचं वातावरण। हा आहे डोंगर, तर बघू शकता किती छान दिसतो हिरवागार। त्यानंतर मग संध्याकाळचे जेवण करून घेतले आणि जेवण करून झाल्याच्या नंतर मुलांची चालू होती इकडे मजा करायची। आता जे ट्रेंडमध्ये गाणं आहे रूपा, तर तेच करत होते इकडे शूट। या व्हिडिओचा शॉर्ट मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, तो पण नक्की बघा। चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।